हाय गुड मॉर्निंग. असं गुड मॉर्निंग करताय? हां काय ग? आज मिलिटरीचा ड्रेस घालून दुर्वा कुठे चालली? शाळेत. आज काय आहे ग? हां डान्स नाही आज पहिले पण कशामुळे डान्स आहे? इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स वर 2 शब्द बोलते का? हां बोल. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. माय नेम इज दुर्वा संदीप राजपूत. थांब. My today senior KG class. Today is to 15 August. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट स्पीच करायला हां. आणि तू स्पीच नाही देणार आहे? नाही, पण त्यानंतर एक 3 मुलांना घेतलंय, सिलेक्शन झालंय. कशात घेतलं 3 मुलांना? 3 मुलांना हां एकाला पेज मध्ये घेतलंय. 3 जणांना स्पीच मध्ये घेतलेलं आहे ना? 3 जणांना स्पीच मध्ये घेतलंय, बंबीला आणि विलासला आणि विलूला. आणि डान्स मध्ये मला वेदिकाला आणि मला मनस्वीला. आणि मनस्वीला. हो का? तुमचं सिलेक्शन झालं. आणि मग अजून कोण आहे तुमच्या सोबत डान्सला? आणि ज्युनियरचे पण आहे का? जुली पण. ज्युनियर क्लासचे मुलं आहे का? हा, हो आणि का? जुली पण आहे. आणि नर्सरीचे नर्सरीची नाही. नाही आहे? नर्सरीचे मुलं त्यांच्या क्लासमध्येच करतात डान्स. हो का? ते छोटे असतात ना. हो. पण तू तर नर्सरीत पण डान्स केला होता ग. केव्हा? तू छोटी होती तेव्हा पण खूप छान डान्स केला होता तू, है ना? तुला डान्स आवडतो का? मग मॅडमला सांगायचं ना मला स्पीच पण द्यायची. मला स्पीच नाही पाहिजे. नाही पाहिजे? पण तू तर लर्न केली होती ना. हा, ती मोठी स्पीच होती. मोठी होती का? तुझी छोटी झाली होती का? मग तू आता माझी छोटी झाली. बरं, आपण नेक्स्ट टाइम करू. हा, नेक्स्ट टाइम पण हा. डान्स केला ना, मग मी तेव्हा स्पीच घेईन. हो का ग? पण आपल्याकडे पाऊस चालू आहे, कसं होईल तुमचा कार्यक्रम? आपल्याकडे कालपासूनच पाऊस जोरात चालू आहे. तुमच्या स्कूलचा कार्यक्रम कसा होणार? होईल का? चल मग आपण बघू, शाळेत भेटल्यावर भेटू, है ना? कसा होईल? निघायचं का मग स्कूल मध्ये जाण्यासाठी? कसा होईल सांगू? नाही, चल आपण स्कूल मध्ये. सकाळी खूप पाऊस चालू होता. पाऊस थांबल्यानंतर आमचा डान्स झाला. आम्हाला खेळून यायला उशीर झाल्यामुळे डान्स झालेला होता आणि लगेच त्यांनी गेम घेतले होते. आणि ते गेम नसल्यामुळे सिंगल घेत नव्हते. त्यामुळे मी दुर्वाच्या पप्पांना म्हटलंही, पण ते नव्हते तयार. ते म्हणत होते मी नाही गेम खेळत. आणि मग त्यामुळे आम्ही गेम पण पार्टिसिपेट केलं. दुर्वाला खूप राग आलेला होता गेममध्ये नाही भाग घेतला. त्यामुळे आपल्याकडे खूप छान पद्धतीने खेळलं, एन्जॉय करत. आता आम्ही सकाळी गावावरून आलेलो आहे आणि दुर्वाला राधा बनवलंय. राधा बनण्यासाठी आम्ही गावाकडून धावत पडत आलो, है ना ग? मी लाटली होती राधा बनण्यासाठी, है ना? आणि त्याच्यामुळे आणि किती पसारा झालेला आहे राधा बनण्यासाठी. आता आम्हाला थोडं तिकडनं आल्यावर दुर्वानी आंघोळ केली, मग तयारी केली. तसा टायमिंग तर आमचा शाळेचा 8चा होता. आता 9:15 वाजलेले आहे. आणि आता थोडं तिला ओढणी लावायची आहे. तर ती ओढणी वेदिकाच्या घरी असल्यामुळे आता आम्ही पहिले वेदिकाच्या घरी जातो, आहे ना? आणि मग तिकडनं ओढणी लावून स्कूलमध्ये जाऊ. चला मग. ठिकाणी वेदिकाच्या मम्मीनी श्रीकृष्ण जयंती डेकोरेशन केलं होतं. त्याचं 12चं फोटोशूट होतं. आणि या ठिकाणी खूप फोटो काढले. डेकोरेशन कसं आहे आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.
या ठिकाणी मी बाळासोबत पण फोटोशूट केलं, व्हिडिओ पण केले. तर मी स्कूल मध्ये गेली आणि सर्व फ्रेंड राधा कृष्ण बनवून आलते. सगळे जण माझ्या ब्लॉग मध्ये हाय करत होते. हा माझा क्लासरूम आहे. हे क्लासचे सगळे माझे फ्रेंड आहे. या ठिकाणी आम्ही दह्यांनी फोडत आहोत. छानपैकी डान्स केला होता. असे माझे सर्व फ्रेंड आहे. दहीहंडी फोडण्यासाठी सर्व मुलं तयार होत आहे. फायनली खूप परिश्रम घेतल्यानंतर या मुलाने दहीहंडी फोडली. तुम्हाला आमची स्कूलची दहीहंडी कशी वाटली करून सांगा आणि टेन्शन फ्री दुर्वाला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट नोट मध्ये. बाय.